शुभ दुपार म्हणेन, कारण सकाळपासून घरातलं काम, पूजा पाठ या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला. आज आहे आपल्या किट्टो राणीचा बर्थडे. हे एक दिवसानंतरच लगेच परत दुसरा आनंदाचा दिवस. हा, दीदीला आठवडा आनंदाचा चाललाय. होय. आता एक दिवसानंतर आणि म्हणते दुसरा आज आनंदाचा दिवस. वाढदिवस आहे, सगळे तुला शुभेच्छा देतील. माझ्या फ्रेंडचा फोन यायला लागलाय. और बोल, सगळ्यांना थँक्यू म्हण ऍडव्हान्स मध्ये. हा तर मावशांनो, मला माहिती आहे भरभरून आता जसे तुम्ही एक्झामचे दिला तसंच ह्याचे पण येणार आहेत बर्थडेचे. हा. मग आधीच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जसं विश करतो तसं मी ऍडव्हान्स मध्ये थँक्यू म्हणायला लागलो. आणि तुमचा असाच प्रेम आशीर्वाद पाठीशी राव माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि सगळ्यासाठी. खूप साऱ्या मावशांनी हिला व्हॉट्सअपला आधीच शुभेच्छा दिल्या. काही जणींनी आता माझे स्टेटस लावल्यात, मी त्यांना रिप्लाय द्यायला लागलो हळूहळू. तर मला thank you. होत नाही कामानं. हा, मग ही कामात असली की मग मी देत बसतो. काशी सागर आलता दीदीला ड्रेस घेऊन. संदीपचा फोन आला, पेमेंट करायला लागलोय. पैसा दीदीला ड्रेस. आता मग मामा 2 ड्रेस घेतात म्हणल्यावर आम्ही काय ड्रेस घेणार नाहीये. काय संबंध? आता 2 मामा घ्यायला लागलेत ना. ते मामांचं आहे. मग झालं की मामांच्या त्यातच ऍडजस्ट करायचं. काय करायचं एवढं घेऊन सोबत. हा, इजे मार्क्स बघून साहेब, तुमच्या दादाचे पहिले साहेब, जे आम्ही लॉसमध्ये होतो आणि त्याच्यानंतर त्यांचा कॉल आलता की बाबा बापू काम करायचं. त्या कामावर आम्ही कर्ज फेडलं, आधीचं घर झालं, सगळं जे काय असेल त्या कामावर झालं. त्यांनी स्टेटस बघितलं आणि त्यांनी किट्टोसाठी पैसे पाठवलेत की पोरीला काहीतरी घ्या म्हणून. दादाचे पहिले साहेब. मी त्यांना थँक्यू म्हणू शकले नाही, हा. तर मग आता व्हिडिओ थ्रू म्हणायला लागलो. हा. काय माहिती बघत असतील तर Thank you. त्यांच्यापर्यंत हा. पोहोचतील. खरं त्यांचे आशीर्वाद आहेत बास. हा, तर त्यांनी पण पाठवले की हिला काहीतरी घ्या. मग म्हटलं की बड्डे आहे त्याच दिवशी सगळ्यांचं एकत्र आपलं घेऊया. मग झालं आता सगळ्यांनी तू पार पडल्या, त्यामुळे मला आणि पप्पाला काय नाही. तुझ्या बड्डेला तुला रिझल्ट लागला त्या दिवशी आम्ही तुला बाहेर पार्टी दिली आहे, हॉटेलला नेलं. रिझल्ट वेगळा आहे, बर्थडे वेगळा आहे. ते पण वेगळंच आहे का? माझे दिवस 2 आल्यात, मला 2 दिवस फुल एन्जॉयमेंट पाहिजे. ठीक आहे. आता आज काय इच्छा आहे? तुझे 1000, पप्पांचे 1000. बरं, 1000 का? काय आहे त्याचं? बघू. हरवलं? कोणाचं कुत्रा हरवलं? असलंच बघितलेलीस काय? हा. मला म्हणायला लागलं तू आधी जाड चांगले दिसत. सगळ्या मावशांनी सांगितलं वजन कमी करा आता. करून एवढं करायचं. आणि आता वजन कमी झालंय तर आता म्हणणार जाड चांगली आहे. स्टोरीला तर कसली फोटो लावलाय. गोलगप्पा फोटो आहेत सगळे तुझे. बापरे, तुझे आता ते फोटो बघितले की मी म्हणते यार तुझ्या मावशी योग्यच कमेंट करतो ते तिथे. मला पण तेच वाटते बा. कारण कसलं असं गाल असं मोठे मोठे होते. संदीप मामा तर सारखा ओरडायचा. पग कुत्र नसते काय. बघ ना, चाव चाव. तर किट्टो आता जाऊन आली आणि तिला काय घ्यायचंय ते घेऊन आली. बघू. माझ्या नावाखाली येणं पण. हा, कुठे गेलता खरेदीला? कुणीकडे गेलता? आर्यनचा ड्रेस शर्ट आहे. हा माझा शर्ट. अरे देवा, कपड्या नाही गेल्या बर्थडेला आणि काय घेऊन आल्या? पप्पांची पसंत आहे, मला पण नाही आवडला. खरं ह्या दोघांना चांगलं वाटलं. छान आहे घालून दे. मी माझ्या मर्जीचं 2 घेतलं. टॉपच घेऊन आले सगळं. आता मग काय घेऊ? पप्पा म्हटले तसलं आहेत का नाही, फ्रॉक वगैरे तसलं ठीक आहे म्हणले. बरं, दाखव काय काय आणलं. हा, ही पण पप्पांची चॉईस आहे, मला पण आवडली. व्हाईट कलर माझ्याकडे. हे कितीला बसले? हा बर्थडे. काय आपण जिथून स्टॉक घेतोय, अरे देवा सगळं आम्ही आणतोय तेच घेऊन आले. पोरगी काय वेगळं घेऊन आल्या? आणि मग तेच आहे ना trending अगं हे ला. सगळं मी जिथून होलसेल स्टॉक घेते तिथून किती चांगले मिळाले असते. मग तेच ट्रेंडिंगला हेच आहेत म्हणल्यावर हेच मिळणार. मग ट्रेंडिंगचं सगळं आणलं असतं की तू सांगितलं असतं असं पाहिजे असतं तर. एक सेकंड, मला पण माहित नाही. मी तिथं म्हणलं मला ट्रेंडिंग दाखवा, ट्रेंडी दाखवा, मॉडर्न दाखवा, त्यांनी हे दाखवा. बरं ठीक आहे, पुढचं दाखव. तो पण लूज होते, मला टिप मारून खायची. येत असेल तर घाल, नाही तर मला दे. हा वय देतात की. हे झालं. अरे नाही. आणि ह्या 2 बॅगी जीन्स. जीन्स एक ठीक आहे बाबा. मी म्हणजे सेलमध्ये ही करत नाही. टॉप वगैरे आणतोय आपण, तिथं किती असतात व्हरायटी. पण काय झालं ना की तुझ्या मावश्या काय म्हणल्या त्या आपल्या साड्यांच्या शूटवरती की तुला ड्रेस वगैरे घालून नको शेअर करायला, म्हणून मग मी तो स्टॉक आणायचा बंद केला. म्हणलं ते जाऊ दे, मला जेवढं शेअर होतंय ना तेवढंच मी करणार.
एक 700 एक 750 750. एक 700 हां. आणि एक 750. आज जेवणाचं मी संध्याकाळचं घरातच बनवणार होते, पण सागरचा अचानक फोन आला की मी म्हणजे दीदीला पार्टी देणार आहे बाहेर, आपण सगळेच जायचं आहे. मग म्हणलं ठीक आहे, आता सगळेच जायचं आहे तर मग संध्याकाळचं जेवणाचं काही व्यापच नव्हतं, म्हणून थोडंसं म्हणलं आराम घ्यावा म्हणून सोप्यावर पडलेले. किट्टो तिला स्वतःला लावत होती नेलपेंट. मी म्हणले लाव गं, मला पण लावायचं होत नाही आहे, तू तर लाव. तर ती म्हणली की मम्मी दुसऱ्याच्या हाताला लावता येत नाही. तुमचे दादा म्हणले की मी लावतो, बघूया. म्हणून त्याने ते घेतलेलं होतं. ते कलर कसे पेंटिंगमध्ये कलर भरतात ना, तशा पद्धतीने आपण कसं एका ब्रशमध्ये लावतो ना, तसं दादा कलर भरत आहेत. नका दाखवा. अरे केवढं घेतलंयस ते? ताईनो हे काम येत नव्हतं दादाला, आज दादा नेलपेंट लावायला शिकले बघा. शिकलं नाहीत, वाट लावायला शिकलं. हो की सगळं बाहेर नकांच्या. असं ते माझ्यासाठी तेवढं तरी केलं. दुसऱ्याच्या हाताला लावता येत नाही. झालं समाधान सगळ्यांचं? घे. किती मन लावून लावा लागलाय. मेरे नाखून की वाट लगा दी बापले गणे. नाही रे आर्यन, तुझं पण चांगलं दिसेना. आर्यनने कमी लावले आणि पप्पाने भरभरून लावले, आणि हे बघा माझी नको. मला ना काल कमेंट आलेल्या होत्या की किट्टो तू अभ्यास कसा केला, काय केला, थोडंसं मार्गदर्शन कर. हसत्या म्हणल्यानंतर तुम्हाला कळेलच तिचं बाबा ती काय सांगते बघा. काय कसा अभ्यास केला, काय अभ्यास केला, मम्मीनं काय काय टॉर्चर केलं, सगळं सांगेल. बॅक कॅमेऱ्यानं ऐका. हात खाली घे. तर तू अभ्यास कसा करत होती, भाई आवाज कमी कर. शिव सगळ्यात महत्त्वाचं सांग, 10वीचा बेस म्हणजे तू कशा पद्धतीने केलं काय. आता मी तर सगळं बघितलंय, पण तरी पण तुझ्या मावशांना थोडंसं मार्गदर्शन कर. आता यावर्षी 10वीला भरपूर लेकरं आहेत ग. सारखा अभ्यास केला तर मला मावशी शिव्या घालतील ऐकून. आमच्या पोरांनी असं केलं. आणि तर काय नाही, बेसिक म्हणलं जर तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे अशी इच्छा असते बघा काय काय पॅरेंट्सची की फक्त पास होऊ दे किंवा ऍव्हरेज मध्ये तरी बसू दे, 80 to 90 जरी असले तरी बास. जर तेवढं असं पाहिजे असेल तर फक्त मॅडम जेवढं सांगतात तुम्ही फक्त जेवढं मॅडम सांगतात आणि मॅडम जसं करून घेतात फक्त तेवढं केलं असं कधी आरामात तुम्ही 90 पण पार करू शकता. उगीच ते मी बघतोय म्हणजे बघितलेलं खूप सारं माझ्या म्हणजे मित्रमैत्रिणी ना की किती अभ्यास करायचे ते त्यांचा बघून मला लाज वाटायची. स्वतःकडे बघून की अरे आपण 10वीला आहोत म्हणून. त्यांच्याकडे बघून मला रिअलाइज व्हायचं मॅडम जेव्हा तुम्हाला शिकवत असतात की नाही तेव्हा टिंगल टवाळ काय अजिबात करायचं नाही. मला अजिबात आवडत नव्हतं. हा म्हणजे मस्ती मजाक वगैरे ठीक आहे, खरं जेव्हा मॅडम नसतात तेव्हा ठीक आहे. मॅडम जेव्हा शिकवत असतात का नाही तेव्हा फुल फोकस आपला तिथं पाहिजे. जर तुमचं म्हणजे आता स्टेट बोर्डला असतील, तुम्ही जर इंग्लिश मिडियमला असाल तर तुमचं आधीपासून इंग्लिश असतं, म्हणजे तुमचं सगळं इंग्लिशमध्ये असतं, फक्त 2 लँग्वेज मराठी आणि हिंदी सोडून. तर तुम्ही जर तुमचं इंग्लिश परफेक्ट करून घेतला असा तर तुम्हाला बाकीचे लँग्वेज आहेत का नाही ते डिकोड करायला बरं पडतं. मग मी काय करत होतो तर जास्त फापाट पसारा नव्हतं करत, म्हणजे ते डेफिनेशन हाय तशा पाठ करणं, रट्टा मार हा मला कधीच जमला नाही. SSC हा असा विषय ज्याला रट्टा मार लागतो, तिथं स्वतःचा लॉजिक लावून उपयोगच नाही. 10वी अशी गोष्ट आहे जिथं रट्टा मार अजिबात उपयोगाचा नाही. फक्त एकच सब्जेक्ट जो SSC आहे तिथं तुम्हाला लॉजिक लावून उपयोग नाही, कारण की आपण म्हणतो ना काही मिळेल काढायचं, मग खरं नाही. SSC फक्त रट्टा मार करायचं, नाहीतर सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, मराठी या सगळ्या गोष्टी मी अजिबात म्हणजे जस्ट समजून घेत होते. रट्टामार हा प्रकार नव्हता. डेफिनेशन्स जेवढे छोट्यात छोटे करायला येईल तेवढं करायचं मी, कारण की माझं इंग्लिशचं ग्रामर परफेक्ट होतं, बरोबर होतं. त्यामुळे मला कसं छोटं छोटं केलं का नाही तरी मी लिहिताना स्वतःच ऍड करू शकत होतो. तसं तुम्ही मराठी म्हणजे आता बघ, आता मी सांगतो सेंट्रिपेटल फोर्स, द फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. हा त्याचं सेंट्रिपेटल फोर्सचा मेन डेफिनेशन आहे. मेन डेफिनेशन पण आहे, मी जरा कट मारलं तर मी काय केलं ती डेफिनेशन वाचली आधी, त्याला मराठीमध्ये
डिकोड केलं. काय तर असा एखादा फोर्स एका ऑब्जेक्टवर ऍक्ट करतो जो एका सर्कलमध्ये मूव्ह करतो आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती आतल्या बाजूला सेंटरमध्ये, सर्कलच्या सेंटरमध्ये पुल करणारी असते. तर असं मराठीमध्ये डिकोड करायचं तिथल्या तिथं. आणि कारण की आपल्याला आपली मदर लँग्वेज, मदर टंग असते ती जास्त कम्फर्टेबल असते आणि ती जास्त लक्षात ठेवते. मग असं चालता फिरता काय करायचं तर उगीच आठवलं की बोलायचं, ते बोलायचं मराठीमध्ये का होईना खरं बोलायचं. तुम्हाला जर कुठली एखादी थिअरॉटिकल डेफिनेशन असेल किंवा काही जरी फिगर जरी असतील तर ती बोलायची, ती स्वतःपुरती ठेवायची नाही, ती दुसऱ्यांना पण सांगायची. की आता जर तुमची मैत्रीण आली की अगं मला हे समजत नाही असं म्हणली ती, तर म्हणायचं की हे असं असं आहे. मग ते तुम्ही तिला सांगितलं सा तर नॉलेज ही फक्त एक अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाटते, फक्त नॉलेज. हा, मग तुम्ही जेव्हा दुसऱ्याला शिकवता असा तेव्हा तुमची डबल रिव्हिजन होते. तुम्हाला एक्स्ट्राचा अभ्यास खरंच करायची गरज नाही. मी खरंच सांगते, मी काहीच केला नाही अभ्यास. जस्ट मला कुठल्या ह्याला करावं लागला तर मला SSC ला करावा लागला. अँड मॅथ्सचं काय तर फॉर्म्युलेस वगैरे, फॉर्म्युले पाठ करण्याचे पण खूप सोप्या पद्धती असतात. आय मीन तुम्हाला तुमच्या टीचर्सने सांगितलं असतील, बट ते कसे पाठ करायचे, तो साइन कॉस टॅन कॉट कोसेक परत अजून एक काय सेक, ह्यांचा टेबल आहे 0 to 90 पर्यंतचा, तो बनवायचा, पाठ नाही करायचा, बनवायचा. फक्त एक आर्यन दुधाला फक्त एक ओळ पाठ करायची, ओळ पण पाठ करायची गरज नाही. तुम्हाला जर 30, 60, 90 आणि 45, 90ची जी प्रॉपर्टी आहे ती येत असेल तर पहिली ओळ सुद्धा पाठ करायची गरज नाही. दुसऱ्या गोष्टीसोबत त्याचं रिलेशन जोडायचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं, टीचर्स जे सांगतात ते फॉलो करा. आपण म्हणजे म्हणतो हॅलो, हा झाले बर हा बोल. आपण म्हणतो की 10th आहे, शेवटचा इयर आहे यार, यात पण काय म्हणजे टीचरच्या मर्जीनुसार राहायचं आहे, टीचर काय सांगतच असतात बघील तेव्हा. नाही, तसं अजिबात करायचं नाही. जेवढं तुम्ही प्रामाणिक राहाल स्वतःशी तेवढं ते उपयोगाचं आहे. टेस्ट असं मनापासून सोडवायची, किंवा मॅडम सांगतात की असं नोट्स काढा, हे IMP आहे, मॅडम जे IMP सांगतात ते लक्षात ठेवायचं. ते लिटरली IMP असतं, ते येतं म्हणजे येतच. आमच्या वेळेला कसं झालं, आमच्या पेपरला जे आधीच्या पेपर्स मध्ये आलंच नव्हतं ते आमच्या वेळेला आलं. खरं आमच्या मॅडमांनी ते सांगून ठेवलेलं की ते IMP आहे. मी तर माझ्या सायन्सच्या मॅडमचं खूप आभार मानतो. काय नाव मॅडमचं? देसाई मॅडम आहेत. त्यांनी मला लय असं म्हणजे खूप स्ट्रिक्ट होत्या, अशा प्रेमळ पण होत्या, खरं स्ट्रिक्टली घ्यायच्या. असं नाही आलं का नाही, असं हे म्हणतात की काय काय सुचायचं हातावर अशी वन उठलेल्या असायच्या आमच्या. तरी आम्ही घाबरून कधी कधी नाही सांगत नव्हतो की आम्ही केलं नाही म्हणून. म्हणजे नोट्स वगैरे काढायचे असेल ना, घाबरून सांगत नव्हतो की आम्ही काढलं नाही. आणि मी उभारलो कधी सगळी मार खायची, बळीनं मार खायची. मॅडम चिडायच्या. मॅडम काय म्हणतात, तुम्हाला जर मॅडम म्हणत असतील की आम्हाला तुझ्याकडून अपेक्षा आहे, तर ते उगीच म्हणत नाहीत दाखवण्यापुरतं. तुम्हाला ते म्हणजे त्यांना तुमच्यात काहीतरी दिसतं. टीचर्स मध्ये ना एक कला असते की कुठल्या ना कुठल्या तरी पोरांमधलं, भलेही त्या मॅडम कशा पण असो, म्हणजे काय काय जणांची पर्सनॅलिटी वेगळी असते, बट शिकवण्याच्या पद्धतीवरून समजतं आपल्याला की ती मॅडम कशी आहे काय. तर आमच्या दिसा मॅडम होत्या ना, म्हणून तुला 97 आहेत. तिनं फोन केला, मी म्हणलो मॅडम असं झालं, तुम्ही जर सायन्सचं एवढं करून घेतलेलं सगळी. मग म्हणले 3 मार्क कुठं. टीचर्स म्हणजे तुम्हाला अप्रिशिएट करतात, बट तुम्हाला जास्त अप्रिशिएट केलं की तुम्ही कसं म्हणतात की ते हवेत उडतो तसं होतं. मग जेव्हा मॅडम समोर म्हणतात हा ठीक आहे आता जरा पुढच्या याच्यावर लक्ष दे, तेव्हा अजिबात हे व्हायचं नाही. त्याला मोटिवेशन घेत घ्यायचं. तुम्ही मनातल्या मनात विचार करा, मॅडम अशा म्हणल्यात म्हणजे ते 100% मनातल्या मनात खुश असतील. मम्मी अशी म्हणली, पप्पा अशी म्हणले, म्हणजे कोणतरी मला म्हणलं माझ्या सक्सेस नंतर की हा ठीक आहे आता पुढच्या याच्यावर लक्ष. पॉझिटिव्हली घ्या, निगेटिव्ह बाजू सोडा, पॉझिटिव्हली घ्या. ते का म्हणायला लागल्या, तर मी जास्त अजून केलं तुम्हाला अजून कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला कसं 90च्या पुढे जायचं असेल, हा जस्ट 90च्या पुढं, तर फक्त मॅडमांचं ऐका. म्हणजे ते नोट्स सांगतात त्या नोट्स काढा,
आणि फालतूचं जास्त करण्याची पण गरज नाही. लाईक खूप जणांना बघितले मी 2-2, 3-3 पर्यंत जागून बसतात. कॉल करतात एवढा उशीर. म्हणजे मला लिटरली समजत नाही. मग कॅप्चर करण्याची क्षमता असेल जास्त प्रमाणात तर कमी वेळेत अभ्यास होतो. काय काय जणांचं जमत नाही. मग काय काय जणांना एकदा सांगितल्यावर कळतं. मग त्यांनी जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवर फोकस करायचा. सेल्फ स्टडी. समजा आता मला कसं मॅडमने एकदा सांगितलं की मला समजत होतं. मॅडम म्हणजे इथं बोर्डवर सांगत असले तरी मला समजत होतं. बट काही काही जणांना नाही की नाही एकदा सांगा म्हणजे एकदा समजून सांगत नाही, दुसऱ्यांदा सांगायला लागतं, तिसऱ्यांदा. मग काय करायचं, आपल्या फ्रेंडला ज्याला येतं त्याला विचारायचं. लाज वाटून घ्यायची नाही, ह्या बाबतीत अजिबात लाज वाटून घ्यायची नाही. तो म्हणला तरी चालत, आपण मूर्ख आहे म्हणायचं, खरं ऐकून घ्यायचं त्याचं. तो जसं सांगतो तसं लक्षात ठेवायचं. का तर त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि जर म्हणजे तुम्ही टीचर सोबत भीत नसचिरा, म्हणजे मी फक्त सायन्सच्या मॅडमांना भीत होतो तसं, खरं डाऊट असेल तर त्यांना विचारत होतो. जर तुम्ही टीचर्सच्या खूप क्लोज असतील किंवा भीत नसतील, भ्यायचा प्रश्नच नाही. तुमचा डाऊट आहे ना, तुम्हाला क्लिअर करायचा ना, जाऊन मॅडमांना म्हणायचं, विचारायचं, मॅडम मला हे समजलं नाही, काय आहे ह्यात, विचारायचं तुम्ही. ती तुमचं ड्युटी आहे. तुम्ही नंतर त्यांना ब्लेम करून तुमचा उपयोग नाही, अजिबात नाही. आपल्यावर पण असतं ना. कारण की समजा त्या सगळ्यांना शिकवायला लागल्यात आणि त्यातले बाकीच्या जणांना चांगले पडतात, तुम्हाला कमी पडते. मग तिथं फॉल्ट आहे का इथं फॉल्ट आहे हे बघायला पाहिजे ना. आता जरा बोलायला लागलो होतो, जरा गप्पा मारायला लागलो होतो, तेवढ्या जी कळवाण लागली म्हणता त्या पॅन्थर कुणाला सुट्टीच देणार, सगळ्यांना असं धरून 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 चावायला लागलं म्हणतात ना, तसा प्रकार करायला लागलाय. त्या डॉगिंची लागली, तिघा चौघांची भांडणं. मध्येच राहिलं ते किट्टोचं बोलायचं वगैरे, तुम्हाला जे काही शेअर करायचं त्या असो. आता नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. आता ती काय काय पुढे गेलेल्या आहेत, येऱ्या जाऱ्या फेऱ्या करायला लागतात. आपली पण फॅमिली काही एका गाडीवर बसत नाही. मी आरू आणि तुमचे दादा कट्टाकट्टी बसतोय, होय का नाही, कट्टाकट्टी बसतोय आम्ही. असं बसायलाच येत नाहीये, कारण मी झाले जाड, हे झाले जाड, दादा झाले जाड. पातळ कोण म्हणलं? तू पातळ नाही, पातळ तू पण जाडच आहे. तुझं किती आहे? माझं 45. मग 45 म्हणजे थोडं झालं का? असं सगळं झाले, त्यामुळं काय ते बसायला येत नाही, त्यामुळं फेऱ्या करा म्हणलं. बसाडा काय दूध उघडी सोडूनच आला आहे. कॉकनेट बंद केला आहे का बघावं लागतं. एवढं शिल्लक दूध आहे. ए एवढं मोठं कशाला? छोटा घ्या तो पलीकडचा, तो घ्या. असू दे. अय हाय तो एक घ्या, फ्रेश आहे ना, खरं ताजा आहे का विचारा. काल एवढ्या कॅडबऱ्या खाल्ल्या तर हिते म्हणते कॅडबऱ्या बघून ए मम्मा ए मम्मा. यावेळेला ना हे हॉटेल अगदी आम्ही जवळ म्हणजे निवडलं, कारण कसं की मग म्हटलं की 10 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल आहे हे, फक्त आपल्याला यायला जायला पण बरं म्हटलं, कारण ते येऱ्या जाऱ्या फेऱ्या होत्या ना. हे हॉटेलसुद्धा खूप छान आहे. रसिका होते तेव्हा तिला आम्ही घेऊन आलेलो होतो ना, ते हे हॉटेल होतं बघा ह्या हॉटेलमध्ये. आणि जेवण वगैरे सगळं, आणि बड्डे जर म्हणजे कट करायचं असेल तर त्यांनी सांगितलं की तुम्ही वरती जा, वरती निवांत बसा, वरती भरपूर छान सोय आहे. म्हणजे वरती गेले कुणाचं कचकच नाही, कुणाचा आवाज नाही, दंगा नाही. डायरेक्टली तुम्हाला एखादं हे सांगितलं जातं या एरियात जावा, केक कट करा. घ्या. अरे Happy birthday to you, happy birthday dear Kitto, happy birthday to you. जुग जुग जियो हजारो साल. आज मामा बर्थडे करायला लागलाय भाचीचा साजरा. गजरा म्हटलं असं तुला आलं कमी आहे, मला एक कळत नाही. हॉटेलमध्ये मी तसंच म्हणतात, हॉटेलमध्ये लाईट कमी आहे ना, लाईट अरे एवढ्या लाईटमध्ये काय उपयोग नाही, लाईटच नाहीये. असं आता केक तर कट झालाय, नुसतं पोरं दंगा करते. ती पोरं 3-4 एका जागी आली की धुडकूसच आहे. ते हार्दिक केक पाहिजे होते यार. केक वगैरे कट केल्यानंतर सगळ्यांसाठी आम्ही जेवण मागवलं. मी माझ्यासाठी मागवलेलं होतं हे पनीर कबाब म्हणतात का काय म्हणतात देवजानी, पण छान होती रेसिपी. अगदी सॉफ्ट पनीर होतं. पनीर जेवढं सॉफ्ट असेल तेवढं ते खायला बरं वाटतं, आणि ते जेवढं जे हार्ड असेल मग ते कुठलीही रेसिपी असू दे ते आवडत नाही. आणि मग बाकीच्यांनी त्यांच्यासाठी बटर चिकन वगैरे अशा रेसिपी ज्या आहेत त्या त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या.
गावावरनं जसं आलो आहे तसा हा आठवडा जो आहे तो थोडंसं बाहेर जाणं येणं, मी आधीच ओरडत होते ना घरात कंटाळा आला आहे, थोडंसं गावाकडे झालं, थोडंसं इथं आल्यानं पण 2 वेळा आता बाहेर झालं. असो, ते म्हणतात ना की कधी कधी लई कटकट आपण करतो, त्यावेळेला ते होतं पूर्ण. थोडं कळ्या ना कशाच्या यजमान बाहेर जातो, फिरून येतो, खाऊन येतो. येताना मग पोरांना मी आईस्क्रीम आणलेलं होतं. एवढं आवडतं सगळीच्या सगळे डॉगी आईस्क्रीम खातात, सगळे अजबच करतात, कारण बऱ्याचशापैकी डॉगी ना खात नाहीत. पण आपला पॅन्थर तर एवढा ही आहे, पॅन्थर आणि टायसन घातलं तरी पण बघा दुसऱ्याच्याला झेप घ्यायची आहे. असं चला आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. मनापासून तुमचे आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.